देशभरातील औषध विक्रेत्याच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी तसेच सार्वजनिक आरोग्याशी संबंधित गंभीर प्रश्नाकडे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यासाठी बुधवार दिनांक 20 मे रोजी देशव्यापी एक दिवसीय बंद पुकारण्यात आलाय, अशी माहिती अमरावती डिस्ट्रिक्ट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून समोर आली आहे। संघटनेचे अध्यक्ष सौरभ मालाणी, सचिव राजा नानवानी तसेच उपाध्यक्ष मनोज धापाले यांनी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की देशभरातील सुमारे 12.40 लाख औषध विक्रेत्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संघटनांनी अनेकदा शासनाकडे मागण्या मांडूनही अद्याप तोडगा निघालेला नाही। संघटनेच्या म्हणण्यानुसार अनियंत्रित ई फार्मसीमुळे औषध व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 तसेच संबंधित नियमाचे गंभीर उल्लंघन होत आहे। योग्य डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री, बनावट प्रिस्क्रिप्शन वापर, अँटीबायोटिक आणि व्यसनकारक औषधांची सहज उपलब्धता तसेच AI निर्मित प्रिस्क्रिप्शन औषधी विकली जात असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे। फार्मासिस्ट आणि रुग्ण यांच्यातील थेट संवाद कमी होत असल्याने चुकीचे औषध वापराचा धोका वाढत असल्याचेही संघटनेने नमूद केले आहे। यामुळे अँटीबायक्रोबियल रेझिस्टंट वाढीस लागण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। मोठ्या कॉर्पोरेट कंपन्या आकर्षक सवलती घेऊन लहान व मध्यम विक्रेत्यांच्या बाजारातून बाहेर ढकलण्याचा आरोप संघटनेने केला आहे। ब्रिक अँड मॉर्डन केमिस्ट दुकाने ही ग्रामीण व निम शहरी भागातील आरोग्य व्यवस्थेचा कणा असून त्यांचे अस्तित्व धोक्यात आल्यास सर्वसामान्य नागरिकांच्या औषध उपलब्धतेवर परिणाम होईल, असेही निवेदनात म्हटले आहे। संघटनेने केंद्र सरकारकडे दिनांक 26 मार्च 2020 रोजी जारी करण्यात आलेली GSR 220E अधिसूचना तात्काळ मागे घेण्याची मागणी केली आहे। कोविड-19 आपत्कालीन परिस्थितीत जारी झालेल्या या अधिसूचनेचा डिजिटल प्लॅटफॉर्मवरून गैरवापर होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। मूळ प्रिस्क्रिप्शन शिवाय औषध विक्री व अनिवार्य नोंद न ठेवल्यास या शिथिलतेमुळे खतपाणी मिळत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे। या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सतीश पाटील यांनी। आमच्या मागण्या 2018 पासून ज्या रखडलेल्या आहे, गव्हर्नमेंट जे आमच्याकडे लक्ष देत नाही आहे त्या लक्ष वेधण्यासाठी आमची ही आजचा बंद आहे। ऑनलाईन फार्मसी जी पूर्णरित्या बेकायदे आहे, इल्लीगल आहे आणि ज्याच्यामुळे जनतेच्या आरोग्याला धोका होत आहे, स्पुरियस ड्रग मार्केटमध्ये येत आहे। कामोत्तेजक गोळ्या, झोपेच्या गोळ्या, MTP किट, सिल्डेनाफिल या सर्रास ऑनलाईनवर बिना प्रिस्क्रिप्शनचे उपलब्ध आहेत। त्यामुळे जनतेच्या आरोग्याशी खेळ होत आहे असं आम्हाला वाटते। त्या अनुषंगाने आमचा आजचा बंद आहे। अजून याच्यामध्ये सांगू इच्छितो की आमच्या ऑल इंडियामध्ये जवळपास 12.5 लाख केमिस्ट आहेत जे अविरत दिवस रात्र रुग्णांना सेवा देतात। 12.5 लाख केमिस्ट सोबतच त्यांचे जे जुळलेले त्यांचा कर्मचारी वर्ग, त्यांचं कुटुंब हे मिळून जवळपास 4 ते 5 कोटी लोक या व्यवसायावर अवलंबून आहेत। फक्त 4-5 कॉर्पोरेट कंपन्यामुळे आमच्या 4-5 कोटी लोकांवर उपासमारीचं संकट येत असेल तर त्याकडे गव्हर्नमेंटनी लवकरात लवकर सकारात्मक दृष्टीने बघून त्याच्यावर तोडगा काढला पाहिजे ही आमची शासनाला नम्र विनंती आहे। अध्यक्ष सौरभ मालानींनी सांगितलं। मी अमरावती झोनचा अध्यक्ष संजय बोबळे हे अजून आवर्जून सांगू इच्छितो की 20 मेचा जो अखिल भारतीय औषधी विक्रेता संघाने पुकारलेला बंद आहे त्यामध्ये पूर्ण भारतातले सर्व तालुका, जिल्हा, ग्रामीण प्रत्येक राज्यातले सर्व केमिस्ट बांधव आज संपावर आहेत। हा संप खास करून आमच्या तर मागण्या ज्या आहे सरकारसोबत प्रलंबित, आमचे जे राष्ट्रीय नेते आहे त्यांचं कंटिन्यू निगोशिएशन या बाबतीत वर्ष 2 वर्षापासून चालू आहे, पण केंद्र सरकार आम्हाला तसा पाहिजे तसा रिस्पॉन्स देत नाही, म्हणून आम्हाला नाईलाजास्तव हा बंदमध्ये सहभागी व्हावं लागलं। हा बंद नुसतं आमच्या मागण्यांसाठीच नाही तर सामान्य जनतेच्या जीवाशी पण खेळ आहे। फॉर एक्झाम्पल ऑनलाईनमध्ये तरुण पिढी, मुलं मुली नशेची औषधं, जे काही NRX नार्कोटिक ड्रग्ज येतात ते सुद्धा ऑनलाईन बोलावतात, त्याचा गैरवापर होतो। MTP किट ज्याच्यासाठी सरकारचं प्रावधान आहे की जेल होऊ शकते, FIR होऊ शकते, तर अशी औषधं सर्रास या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तरुण मुलं मुलींना मिळतात, त्याचा गैरवापर होतो। याचा त्रास सामान्य जनतेलासुद्धा आहे। सामान्य जनता, तरुण पिढीचं आयुष्य आणि भविष्य यामध्ये बर्बाद होऊ शकतं, म्हणून आम्ही केमिस्ट बंधू सर्व भारतातले यामध्ये सहभागी होत आहे आणि हा मुद्दा जनतेचे आरोग्य, त्यांच्या पुढील भविष्याच्या समस्या आणि आमच्यावर अवलंबून असलेले आमचे कर्मचारी वर्ग आणि संबंध भारतभरातून लाखो केमिस्ट आणि त्यांचे जे कर्मचारी वर्ग आहे असे आमच्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आमचा बंद आहे आणि आजचा हा बंद आमचा 100% यशस्वी होईल आणि पुढे जर यामध्ये सरकारने आम्हाला रिस्पॉन्स नाही दिला तर आमचे राष्ट्रीय नेते आम्हाला बेमुदत बंदसाठी पुन्हा सुद्धा आमचा विचार आहे। धन्यवाद। ताज्या घडामोडी आणि आपल्या शहरातील बातम्या बघण्यासाठी नंबर 1 न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये द्या। आपल्या बातम्या नंबर 1 न्यूज चॅनलवर बघण्यासाठी
99 21 58 96 63 या व्हॉट्सॲपवर मेसेज करा.